सध्या शेअर बाजारात एकाच कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे, राजेश एक्सपोर्ट. अनेक ठिकाणी असा दावा केला जात आहे की या कंपनीने तब्बल 15 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. काही लोक याची तुलना तर थेट हर्षद मेहता स्कॅमशी करत आहेत. पण खरोखरच हा घोटाळा आहे का, यामागे काही वेगळीच कथा आहे. आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम कंपनीची स्थिती समजून घेऊया. एकेकाळी 800-900 रुपयाच्या आसपास ट्रेड करणारा हा राजेश एक्सपोर्टचा शेअर गेल्या 5 वर्षात 80% पेक्षा जास्त घसरला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आज कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन सुमारे 3000 कोटी रुपयांच्या खाली आले आहे. अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की 3000 कोटींची कंपनी 15 लाख कोटींचा घोटाळा कसा करू शकते. येथे मुख्य मुद्दा म्हणजे घोटाळा आणि इन्फ्लेटेड रेव्हेन्यू यातील फरक आहे. सेबीच्या मते कंपनीने मागील काही वर्षांमध्ये आपल्या रेव्हेन्यूचे आकडे मोठ्या प्रमाणावर वाढवून दाखवले होते. उदाहरणार्थ FY25 मध्ये कंपनीने 4.23 लाख कोटी रुपयांचा रेव्हेन्यू दाखवला, पण त्यावर फक्त 95 कोटी रुपयांचा नफा नोंदवला. म्हणजेच नफा मार्जिन जवळपास नगण्य होता. इतका मोठा व्यवसाय आणि इतका कमी नफा, यामुळे अनेक गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण झाली. कंपनीचे म्हणणे असे होते की त्यांच्या रेव्हेन्यूचा मोठा भाग स्वित्झर्लंड मधील त्यांच्या संबंधित कंपनीमधून येतो. ही कंपनी सोने शुद्धीकरणाचे काम करते. राजेश एक्सपोर्टने ही कंपनी 2015 मध्ये विकत घेतली होती. कंपनीच्या दाव्यानुसार त्यांचा मुख्य व्यवसाय याच माध्यमातून चालतो. परंतु सेबीने जेव्हा त्या स्विच कंपनीचे ऑडिट केलेले फायनान्शियल रिपोर्ट तपासले, तेव्हा वेगळेच चित्र समोर आले. ज्या कंपनीकडून लाखो कोटींचा रेव्हेन्यू येत असल्याचा दावा केला जात होता, तिच्या स्वतःच्या रेव्हेन्यू काहीशे कोटी रुपयांच्या आसपास दिसून आले. त्यामुळे सेबीने प्रश्न उपस्थित केला की जर मूळ कंपनीचे इन्कम मर्यादित असेल तर भारतीय कंपनी इतका मोठा रेव्हेन्यू कसं दाखवत आहे. तपासादरम्यान आणखी एक गुंतागुंतीची रचना समोर आली. स्वित्झर्लंड मधील कंपनी, तिची होल्डिंग कंपनी आणि सिंगापूर मधील उपकंपनी यांच्या मार्फत मालकीची अशी साखळी तयार करण्यात आली की वास्तविक रेव्हेन्यू कुठून येतो हे समजणं कठीण झाले. सेबीच्या मते या रचनेचा वापर आर्थिक आकडे फुगवण्यासाठी करण्यात आला. त्यानंतर दुसरा मोठा मुद्दा समोर आला म्हणजे ट्रेडिंग व्यवहाराचा. कंपनीने हजारो कोटी रुपयांचा टर्नओव्हर दाखवला होता, परंतु तपासात असे आढळले की हे व्यवहार प्रत्यक्षात सोने खरेदी विक्रीचे नसून गोल्ड डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगशी संबंधित असू शकतात. फ्युचर्स आणि ऑप्शन्स मध्ये कॅपिटल वापरून मोठा टर्नओव्हर दाखवणे शक्य असते. त्यामुळे व्यवहाराचा आकार मोठा दिसतो, पण त्याचा अर्थ वास्तविक व्यवसाय तेवढा मोठा आहे असे नसते. सेबीला आणखी एक धक्का बसला जेव्हा एका ब्रोकिंग कंपनीने स्पष्ट केली की राजेश एक्सपोर्ट त्यांचा ग्राहकच नव्हता. मग कंपनीने दाखवले की व्यवहार नेमके कुठून आले. हा प्रश्न निर्माण झाला. तपासात असेही समोर आले की काही व्यवहार हे प्रमोटर स्तरावरील वैयक्तिक व्यवहार असू शकतात, जे कंपनीच्या व्यवसायाचा भाग म्हणून दाखवण्यात आले. तिसरा वादग्रस्त मुद्दा म्हणजे आफ्रिकेतील सोन्याच्या खाणी. कंपनीने गुंतवणूकदारांना सांगितले की त्यांनी आफ्रिकेत सोन्याच्या खाणी विकत घेतल्या. त्यामुळे कंपनीकडे मजबूत मालमत्ता आधार असल्याची भावना बाजारात निर्माण करण्यात आली. मात्र सेबीने या संदर्भात कागदपत्रे, व्हॅल्युएशन रिपोर्ट आणि एव्हिडन्सचे ट्रान्झॅक्शन मागितले असता पुरेशी माहिती सादर करण्यात आलीच नाही. त्यामुळे दाव्यांवरही प्रश्नचिन्ह आहे. याशिवाय कंपनीतील फंड्स वापराबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. तपासात आढळले की कंपनीतील काही फंड प्रमोटर आणि संबंधित व्यक्तींना देण्यात आला. काही खर्च वैयक्तिक स्वरूपाचे असून ते कंपनीच्या खात्यात दाखवले गेले असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार कॉर्पोरेटिव्ह गव्हर्नन्स दृष्टीने गंभीर मानले जाते. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा एका जागरूक शेअर होल्डरच्या तक्रारीमुळे झाला. त्याने सेबीकडे लक्ष वेधले की कंपनीची मोठी रक्कम 2 वर्षांपासून जास्त काळ ट्रेड रिव्हर्सेबल म्हणून प्रलंबित आहे. म्हणजेच कंपनीला पैसे मिळायचे आहेत, पण ते दीर्घकाळ मिळालेले नाही. सामान्यतः व्यवसायात अशा देयकांची वसुली काही महिन्यातच होते. त्यामुळे या प्रलंबित रकमेबाबत संशय निर्माण झाला. सेबीने तपास अधिक खोलावर नेला आणि तेव्हाही काही देयके आणि घेयके परस्पर समायोजित करून वास्तविक परिस्थिती लपवली गेल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे कंपनीच्या फायनान्शियल रिपोर्ट्सवर विश्वास अधिकच कमी झाला. तपासादरम्यान फॉरेन्सिक ऑडिटरसाठी आवश्यक डेटा देण्यासही कंपनीने पूर्ण सहकार्य केलेले नाही, असा पण आरोप आहे. कंपनीने स्वित्झर्लंडमधील डेटा संरक्षण कायद्याचा आधार घेत काही माहिती देण्यास नकार दिला. मात्र सेबीच्या मते सूचीबद्ध कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या हितासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे हे अपेक्षित असते. या प्रकरणात आणखी एक मोठा प्रश्न LICच्या गुंतवणुकीवर उपस्थित झाला. LIC कडे कंपनीतील लक्षणीय हिस्सा होता. शेअर सतत घसरत असतानाही गुंतवणूक कायम ठेवण्यात का आली. त्यामुळे अनेकांनी विचारले की सार्वजनिक पैशांचे व्यवस्थापन करताना योग्य जोखीम नियंत्रण केले गेले होते का. आज परिस्थिती अशी आहे की सेबीच्या अंतरिम आदेशानंतर कंपनीच्या शेअरवर मोठा दबाव आला आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत झाला आहे आणि बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे कंपनीचा दावा आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर डेटा आणि कागदपत्रे सादर केली आणि हा फक्त संवादातील गैरसमज आहे. आता अंतिम निर्णय तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल, पण मात्र या संपूर्ण घटनेमधून गुंतवणूकदारांनी एक महत्त्वाचा धडा घ्यायला हवा. फक्त मोठे रेव्हेन्यूचे आकडे पाहून गुंतवणूक करू नये. कंपनीचा नफा, रोख, कर्जस्थिती, व्यवस्थापनाची पारदर्शकता आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स याचाही तितकाच अभ्यास करणे आवश्यक असते. शेअर बाजारात कॅपिटल टिकवणे हे नफा कमवणे इतकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन आणि जोखमीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राइब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.